तन्वी. स्ट्रॉंग, ओके. राकेश. जेन्युइन ह्युमन बिंग, विशाल. मास्टर माइंड, दीपाली. ब्युटिफुल, अनुश्री. ऑनेस्ट. उशिरा नक्कीच गेले असेल, पण माझा ग्राफ नेहमी असाच गेलाय, वरतीच गेलाय, तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी येणार बाहेर. वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड. खूप सोपं टार्गेट असते वाईल्ड कार्ड सगळ्यांसाठी. ग्रुपचा पार्ट आहे आणि जर मला काही गोष्टी दिसतंय की ह्या चुकीच्या होत्या, मी तिथे बोलणार, कारण मला माझी मतं आहेत, मला बोलायचं आहे, तिथे मी बोलणार. मला कोणी सांगू शकत नाही की मला किती बोलायचं आहे आणि केव्हा बोलायचं आहे. मैत्रीण म्हणजे मैत्रिणी. एखाद्याने कोणीतरी ऐकून घेत आहे म्हणजे कोणतरी फॉलोवर आहे असं नाही आहे. असं असतं तर तिच्यासारखीच मी वागली असती. लोकांनी मला तिथून ग्रँटेड धरायला सुरुवात केली आणि ते एकच गोष्ट ती काढून शेवटपर्यंत मला ऐकवली आहे. आरबी बद्दल मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तो माझा खरंच एक खूप चांगला मित्र आहे. राखीला त्याच्याबद्दल फिलिंग्स होत्या आणि कदाचित मी आल्यानंतर ती इन्सिक्युअर झाली. मला नन्ही परी बोलायचा, डॉल बोलायचा, बार्बी बोलायचं, हे सगळं बोलायचं, तर तिला ते इन्सिक्युरिटीज होत्या. जळू नका माझ्या मेकअपवर. ओ माय गॉड, तुझा चेहरा बघ किती घाण दिसतो, एवढे मोठे मोठे पिंपल्स. लेवलला पोक करतेस ना राखी. तिने मला इथं आठवलं. नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. बिग बॉस मराठी सीझन 6चं मिडवीक एविक्शन झालं आणि घराबाहेर आली टॉप 5च्या अगदी जवळ पोचलेली रेवा. स्वागत आहे रेवा लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू सो मच. खूप छान दिसतेस, मस्त दिसतेस. जशी आम्हाला ऑनस्क्रीन एवढी सुंदर दिसत होतीस तेवढीच प्रत्यक्षात खूप सुंदर दिसतेस. पण काय म्हणजे अगदी टॉप 5च्या जवळ पोचली आणि रेवाला खूप रडायला आलं की एवढ्या जवळ पोचल्यानंतर घराबाहेर येणं. काय फिलिंग आहे आत्ता रेवाचं? खरं तर नव्हतंच यायचं मला. ते जेव्हा मुख्य द्वारचं उघडलं तेव्हा खूप धडकी भरली होती. नव्हतंच यायचं मला स्वतःला फायनलिस्ट बघतच होते, कारण मी उशिरा नक्कीच गेले असेल, पण माझा ग्राफ नेहमी असाच गेलाय, वरतीच गेलाय, तर मला एक्सपेक्टेड नव्हतं की मी येणार बाहेर. पण रेवा, कुठेतरी टॉप 5 जे होते त्या सगळ्यांना एक शुअरिटी होती की अर्थात जाणार असेल तर वाईल्ड कार्ड स्पर्धकच बाहेर जाईल. तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं तू खूप घाबरलेली वाटत होतीस. तुला असं जाणीव झालेली की आत्ता कदाचित मी एवढ्या जवळ येऊन बाहेर जाऊ शकते? घाबरलेली तर मी राहायची इव्हेक्शनमध्ये, कारण बाहेर काय चाललंय, काय होतंय ते नाही माहिती. मी प्रत्येक वीकमध्ये माझं बेस्ट द्यायची, प्रत्येक दिवसाला मी माझं बेस्ट द्यायची, पण डिसिजन इन दी एंड ऑडियन्सचं असतं. ते मला कसं समजणार आहे, म्हणून मी आम्ही ओव्हर कॉन्फिडंट मी कधीच नव्हते. आणि कुठे ना कुठे मला गेम माझं स्वतःचं खरंच खूप आवडायचं आणि मी दिलं आहे बेस्ट, मला हे माहिती आहे. पण जसं सगळे घरचे बोलायचे की वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड आहे, वाईल्ड कार्ड. खूप सोपं टार्गेट असते वाईल्ड कार्ड सगळ्यांसाठी आणि कंपॅरेटिव्हली सगळे बोलतात की आम्ही डे 1 पासून आहोत, तर ते कुठे ना कुठे होतं. पण मला तरीही वाटलं की कदाचित अनुश्री असू शकते किंवा दीपालताई असू शकतात, काहीही होऊ शकतं. तर एक होप नेहमीच होती की मी नाही जाणार, मी टॉप 5मध्ये तरी आहेच. बरं, रेवाच्या मागे एक ठपका लागताना दिसला की म्हणजे प्रभू गेल्यानंतर तन्वीचा पदर पकडून रेवा राहिली आणि रेवाला तो त्या शेलमध्ये गेली ती की सतत तन्वी आणि तिच्या मागे राहून रेवाचा गेम कमी झाला, असं तुला वाटतंय? ॲक्च्युली मी आता जेव्हा बाहेर पडले घराच्या आणि मी ही प्रतिक्रिया बघती आहे की असं काही चाललं आहे, माझ्यासाठी खरंच खूप शॉकिंग आहे. कारण मला नाही माहिती, आता मला एपिसोड्स बघावे लागतील त्याच्यासाठी की काय दिसलं आहे किंवा काय दाखवलं गेलं आहे. 24 तासामध्ये काय व्हायचं हे मला आणि तिलाच माहिती आहे. असं कधीच नव्हतं. हां, मला ॲज अ मैत्रीण किंवा एक बॉन्ड असतो जो जेन्युइन होता. प्रभू गेल्यानंतर मी तिला बोलले होते की काळजी नको करू, मी आहे. हे असं वाक्य बोलणं म्हणजे हे कन्सर्न आहे. याचा अर्थ हा नाही की दुसरा प्रभू काय बोलले, आता माहिती नाही काय फॉलोवर काय विचित्र बोललेत. असं असतं तर कदाचित डे 1 पासूनच मी तन्वीसोबत असते. मी अगेन्स्टमध्ये नसते बोलले तिच्या, किंवा मला ज्या नव्हत्या पटत गोष्टी त्या मी म्हणजे मी सरळ असतं मला की जाऊन मी तन्वीसोबत राहावी. असं कधीच नव्हतं. मी कोणाचीच फॉलोवर नव्हती. माझी इंडिव्हिज्युअल मतं होती, माझी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती, जी ती नेहमी बोलायची. तन्वी ते का दाखवलं गेलं नाही किंवा दाखवलं गेलं आहे की नाही ते दिसलं नसेल, माहिती नाही काय झालंय ते. पण ते तसं नव्हतंच. ते दोघी आमच्या दोघांचं बॉन्ड इक्वल होतं. मी तिला जे द्यायची तेच मला परत भेटायचं, म्हणून मी तिच्यासाठी होती आणि ती माझ्यासाठी होती. टास्कमध्ये म्हण किंवा चॉकलेटच्या टास्कमध्ये ती बोलली आहे सरळ. ते पाणीपुरीच्या ह्याच्याने देताना ती बोलली की ती स्वीट आहे, ती जेन्युइन आहे किंवा स्ट्रॉंग. जेव्हा कॅप्टन्सी नंतर ती मला बोलली की तूच जिंकावी, किंवा लक्झरी टास्कमध्ये जेव्हा मी खेळत होती तिला दिसायचं की मी स्ट्रॉंग आहे.
एखादा फॉलोअर स्ट्रॉंग नाही राहू शकत. आमची मतं पटायची कारण आमच्यामध्ये ती स्पोर्ट्समॅनशिप म्हणू शकतो किंवा एक जिद्द जी आपल्याला जिंकायची ती नेहमीच होती. हे बाहेर काय दिसलंय, काय दाखवलं गेलंय की मी लिस्नर आहे. हो, तन्वी खूप बोलते, कधी कधी ऐकावं लागतं. दोघेही बोलतील तर ओव्हरलॅपच होणार आहे, गोष्टी समजून कोणाच्याच येणार नाही. पण मीही बोलले प्रत्येकदा. कुठली पण कॉन्व्हर्सेशन 2 वे होत असते, एक साईड नसते. तूच बोलते मी फक्त बसू नये असं नसतं. तू जर बोलतीये तर तुला पण चान्स मिळणार, तू पण बोलशील, तू पण काही माझ्याबद्दल चांगलं बोलशील, तेव्हा मला पण कळणार की तू माझ्याबद्दल असा विचार करतीये, म्हणून मी तुझ्या सोबत आहे. पण बऱ्याच वेळेला असं दिसलं की तन्वीच तुमच्या दोघींच्या कन्व्हर्सेशनमध्ये तन्वीच सतत बोलते आणि तू फक्त ऐकतेस. तू तन्वीला काउंटर नाही करतेस किंवा कुठे चुकलं तर तू तन्वीला उलट नाही बोलतेस. सो ते कुठेतरी असं दिसलं की तू फक्त तन्वीचं ऐकतेस. मला नाही माहिती असं का झालंय, असं का झालं. ती बाहेर येईल ना तेव्हा एकदा तिला ही विचारा. कॉन्व्हर्सेशन नेहमी 2 वेज असतात आणि परत ती जिथे चुकायची मी तिथे बोलायची तिला. आता प्रत्येकदा तू चुकीची आहे बोलायचं म्हणून बोलायचं नाही. मला कुठे कुठे तिचं समजून घ्यायची मी तिला, कारण मी तिच्यासोबत सगळ्यात जास्ती टाईम स्पेंड करायची. तर मला माहिती होतं की ती कशाबद्दल बोलते आहे किंवा कुठल्या इंटेन्शनी बोलते आहे, तिच्या टोनबद्दल किंवा तिला कसं बोलायचं हे मी तिला भरपूरदा सांगितलं आहे. ती जिथे चुकायची मी तिला बोलायची सुद्धा. इनफॅक्ट मी तिलाच नाही तर मी दीपाली ताईलाही बोलायची. मला आरबी एक दोनदा त्याने टोकलं की तू का बोलतेस मध्ये. मी म्हटलं मी बोलणार आहे कारण मी ग्रुपचा पार्ट आहे आणि जर मला काही गोष्टी दिसतंय की ह्या चुकीच्या होत्या मी तिथे बोलणार, कारण माझी मतं आहेत, मला बोलायचं आहे तिथे मी बोलणार. मला कोणी सांगू शकत नाही की मला किती बोलायचं आहे आणि केव्हा बोलायचं आहे. तिथे मी नाही बोलली आहे जिथे मी प्रेझेंट नव्हती. जसं त्यांचं भांडण झालं होतं बीबी कोर्टच्या नंतर, तिथे त्या झगड्यामध्ये मी नव्हती म्हणून मी दोन्ही बाजू ऐकून घेत होती. मला एखाद्याचं ऐकून मला रिॲक्ट नव्हतं करायचं. तर अननेसेसरी तन्वी माझी मैत्रीण आहे म्हणून मी फक्त तिची बाजू घेणार आणि दीपालताईची नाही घेणार असं कधीच नव्हतं. तिथे फक्त मी ऐकत होते आणि त्या गोष्टीचा पुरावा कुठेच नव्हता. मी वाट बघत होते की वीकेंडला कदाचित ती गोष्ट क्लिअर होईल तर मग मला बोलता येणार त्यावरती, पण ते झालं नाही. असं कधीच नव्हतं. पण तन्वीला मी समंजस वाटायची, सेन्सिबल वाटायची. गेमसाठी जिद्द आमची दोघींची एकसारखी होती, एफर्ट्स तिला दिसायचे. हे तिने भरपूरदा बोलली आहे ती शोमध्ये सुद्धा. तर का असं वाटलं, का असं दिसलं असेल बाहेर मला नाही माहिती. आम्ही दोघं इक्वल होतो. मैत्रीण म्हणजे मैत्रिणी. एखाद्याने कोणीतरी ऐकून घेत आहे म्हणजे कोणतरी फॉलोवर आहे असं नाही आहे. असं असतं तर तिच्यासारखीच मी वागली असती. तिची वेगळी मतं होती, माझी वेगळी मतं होती. माझी मतं मांडण्याची पद्धत वेगळी होती आणि तिची वेगळी होती. ओके. पण तुम्ही दोघी जेव्हा चर्चा करत होतात तेव्हा विशाल आणि राखी तिथे बसले होते आणि राखी असं म्हणाली की तन्वी जी आहे ती रेवाचा कॅमेरा सारखाच वापर करते. म्हणजे तन्वीला जे कॅमेऱ्यात बोलायचंय ते ती रेवाला समोर ठेवते पण ती बोलते कॅमेरासाठीच. सो तुला असं कधी जाणवलं का की तन्वी माझ्याशी बोलताना किंवा कोणाशीही बोलताना कॅमेरा तिच्यासमोर असावा आणि त्याने फोकस करावा आणि कॅमेरापर्यंत ती गोष्ट पोचावी म्हणून तन्वी करते हे सगळं? आम्ही गेममध्ये होतो आणि गेमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गेम डिस्कस करायचाच असतो. ती बोलायची आणि एकच गोष्ट ती भरपूरदा बोलायची. मी कधी कधी असं व्हायचं मला की हे आपण डिस्कस केलं आहे ऑलरेडी. आता ती गोष्ट तर ती तन्वीच सांगू शकते कारण तिच्या मनामध्ये जाऊन मी हे नाही करू शकत, बघू नाही शकत. डिस्कशन डेफिनेटली गेमबद्दल व्हायचं कारण गेममध्येच होतो आणि गेमचंच डिस्कशन करायचं होतं तर मल्टिपल टाइम्स व्हायचं. आता ते इन दी एंड ते ऑडियन्सपर्यंत पोहोचावं असं सगळ्यांनाच वाटतं. तर त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे जर तिला तिचे पॉईंट्स मांडायचे असतील किंवा मला मांडायचे असतील आणि जर लोकांना असं वाटत असेल की ते कॅमेरासाठी किंवा ऑडियन्ससाठी बोलती आहे तर माझी जर काही मतं असतील, मला जर ते पोहोचवायची असतील ऑडियन्सपर्यंत तर मला बोलावंच लागणार आहे आणि त्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. बरं, रेवासोबत आणखीन 2 वाईल्ड कार्डची एंट्री झाली खरं तर आणि दोघींनी म्हणजे एक चुकी संस्कृतीने केली, ससाने केली आणि त्याच्यानंतर ती चुकी तूही केली. त्याच्यानंतर बरंच क्लॅरिफिकेशनही तू बऱ्याच वेळेला दिलंस. पण सगळा गेम बाहेर बघून गेल्यानंतर मग सगळ्यांना एक टार्गेट झालं की नाही वाईल्ड कार्ड बघून आलेत तरीही त्यांना या गोष्टी अजून समजल्या नाहीत. तिथून गेम आणि सगळ्यांनी जे तुम्हाला एक ऑब्झर्व केलं तो गेम तुमचा तिथे थोडासा डाऊन झाला. सुरुवातीला जे काही झालंय
ते माझ्यासाठी शॉकिंग होतं. कदाचित ती चूक माझ्या हातून नसती झाली तर गोष्टी खूप वेगळ्या असत्या आज. एक्झॅक्टली. कारण लोकांनी मला तिथून ग्रँटेड धरायला सुरुवात केली आणि ते एकच गोष्ट ती काढून काढून शेवटपर्यंत मला ऐकवली आहे. ठीक आहे, होतात चुका, माझी जर जास्ती झाली असेल. मी थोडी विश्वास ठेवते लोकांवरती, कारण मला वाटतं की मी स्वतः असं करणार नाही तर ती नाही करणार. आणि समोर प्राजक्ता ताई होती ज्या नेहमी बोलत राहिल्या की मी अशी नाही आहे, असं कसं कोणी करू शकतं. जेव्हा प्रभूने तिची चावी घेतली होती तेव्हा तिचं असं मत होतं की असं कसं कोणी करू शकतं. तर एखाद्या चांगल्या मनुष्याची काय म्हणतात त्याला, लक्षणं ही नसतेच की स्वतःसोबत काहीतरी वाईट झालं तर आपण दुसऱ्यासोबत ते करायचं, असं मला वाटत नाही. ती लक्षणं असं असतात. पण तिने परत तेच केलं जे तिच्यासोबत झालंय. तिच्यासोबत वाईट झालं आणि ती दुसऱ्यांसोबत करते, यामध्ये तिचं कुठलं ती चांगली आहे मला नाही माहिती. ती जे क्लेम करत होती बेसिकली मला तिच्याकडनं ते एक्सपेक्टेड नव्हतं. माझा असा विश्वास होता की गंमत चालली आहे. थोडी मी नक्कीच सेकंड डे होता, प्रेशर असतं खूप काही, तर मूड लाईटर करायसाठी ती गमतीमध्ये सुरुवात झाली. ती गोष्ट जरा जास्तीच दुसऱ्या टोकाला गेली आणि मग तुम्हाला माहितीच आहे काय काय झालंय त्या गोष्टी मागे. भरपूर अशा गोष्टी झाल्या ज्या इथे मी माहिती नाही कितीच क्लॅरिफिकेशन देणार आहे. पण माझी ती एक चूक झाली. त्यानंतर मी माझा ग्राफ नेहमी असाच ठेवला आहे. चुका होतात, त्याला लागलं मला वेळ त्यामधून बाहेर यायला, कारण खूप प्रेशर होतं, खूप टेन्शन होतं की अरे मी वाईल्ड कार्ड आली आहे, काय झालं माझ्यापासनं, ऑडियन्सची काय रिॲक्शन असेल किंवा घरचे लोक असे विचार करायला लागलेत. तर माझ्यासाठी तो खूपच डिसॲडव्हान्टेज होता जे काही झालं. पण मी त्या गोष्टीला घेऊन नाही चालले. 2 दिवस खूप त्रासामध्ये राहिले, पण नंतर मी फक्त माझ्या गेमबद्दल विचार केला, पुढचा विचार केला. रेवाचं कुठेतरी सँडविच झालं का काटा ग्रुपमध्ये? कारण पहिले काटा ग्रुपमध्ये 3 जण होते, तन्वी, आरबी आणि दीपाली, आणि प्रभू अर्थात, पण प्रभू मतं तेवढी स्ट्रॉंग मांडायचा नाही, त्याच्यामुळे 3 त्या स्ट्रॉंग व्यक्ती होत्या. तू त्याच्यात एक इन झालीस, पण मग कुठेतरी दीपालीला इन्सिक्युरिटी आली आहे म्हणून तन्वी आणि दीपालीमध्ये सतत भांडणं व्हायला लागली. कारण मग सतत तन्वी तुझ्यासोबत बसायला लागली, जी ती आधी दीपाली ताईसोबत बसत होती प्रभू गेल्यानंतर. सो ताईला कुठेतरी इन्सिक्युरिटी आली आणि तुझं त्या सगळ्यामध्ये सँडविच व्हायला लागलं असं तुला वाटतंय? एकदम मला असं झालं जेव्हा गिफ्टवाला टास्क होता, बीबी बर्थडे पार्टी, जी बीबी बर्थडे बॅशवाला जो टास्क होता, त्यामध्ये जेव्हा तिने मला चॉकलेट दिलं तेव्हा ताईला असं झालं, तिचे थोडेसे चेहऱ्याचे रिॲक्शन्स उडलेले होते आणि ती बोलत होती की तिला का, मला का नाही, असं वगैरे. पण त्यावरती तन्वीनेच खूप क्लॅरिफिकेशन दिलं. होऊ शकतं असं, माणूस आहोत तर फिलिंग्ज असतात, कुठे ना कुठे पॉझिटिव्हनेस असते, कुठे ना कुठे तिच्या मनामध्ये हेही असेल की ही मागून आली आणि घर करून गेली आहे मनामध्ये, तर तिला वाटत असेल त्यामागे तिचं असं इंटेन्शन वाईट नव्हतं, पण ती हळवी आहे मनाची, ती इमोशनल आहे. तर कुठे ना कुठे वाटतं की मला प्रायोरिटी का नाही आणि तिला का, असं म्हणजे तिला का पहिले ठेवलं असेल, असं झालं असेल तिच्या मनामध्ये. कदाचित मी असती, माझ्यासोबत असं काही झालं असतं तर मलाही या गोष्टी अशा वाटू शकल्या असत्या. या गोष्टीवरती मी फर्मली हो किंवा नाही बोलणार, असं होऊ शकतं, फक्त एवढं मी बोलणार. ओके. पण जेव्हा कुठले टास्क येतो रेवा, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही काटा गँग तुमच्याच लोकांमध्ये त्या गोष्टी डिवाइड करायच्यात. समोर 2 आणखीन व्यक्ती होत्या, विशाल आणि अनुश्री. कुठल्या तरी गोष्टी त्यांना देण्यासाठी काटा ग्रुप कधीच दिसला नाही. तर त्यांच्या 4 लोकांमध्येच काही द्यायचं असेल, काही सांगायचं असेल, काही टॅग लावायचे असतील, तर तुम्हीच 4 लोक एकमेकांमध्ये देताना दिसल्या. तुम्हाला विशाल आणि अनुश्रीबद्दल नेमका काय प्रॉब्लेम होता? जसे ते लोक स्पोर्ट्समॅनशिपने तुम्हाला काही टॅग्स हसत देत होते, तसे तुम्ही का नाही त्यांना देऊ शकलात? तुम्हीचं आन्सर मी नाही देणार, मी फक्त इंडिव्हिज्युअल आन्सर देणार. माझ्यासाठी असं कधीच नव्हतं. जर सुरुवातीला बघितलं असेल तर त्यांचा वेगळा गेम होता. मी ग्रुपमध्ये असून सुद्धा माझे इंडिव्हिज्युअल डिसिजन्स होते. मला कोणाला नॉमिनेट करायचं आहे किंवा मग विशाल मला स्ट्रॉंग वाटतो हेही मी बोललं. स्ट्रॅटेजी वाईज गेम मला त्याचा आवडत नाही, पण तो स्ट्रॉंग होता गेम वाईज, तो त्याचा गेम होता, मी हेही बोलले आहे. तर ते कदाचित का दिसलं नाही कोणाला माहिती नाही. माझी नेहमी इंडिव्हिज्युअल मतं राहायची. हो, डेफिनेटली मेजॉरिटी होती, मतं सारखी होती, तेव्हाच ग्रुप होता, तेव्हाच युनिटी होती. कुठे ना कुठे आम्हाला त्या गोष्टी नाही पटायच्या. मी त्या ग्रुपमध्ये जाणं म्हणजे मला त्यांची एक मॉरल्स आणि एथिक्स आणि माणुसकीला घेऊन चालायचा गेम हा मला पटायचा, म्हणूनच मी त्या ग्रुपमध्ये होती. तर विशालबद्दलची मतं आमची सारखी होती, कारण एक्सपिरियन्स सारखा होता की तोंडावरती येऊन गोड गोड बोलायचं आणि मागे काहीतरी विचित्र चालायचं, हे होतंच. मग आता एखादा टॅग असा आला जिथे आम्हाला दिसतंय की काहीतरी असं आहे, तर तिथे एकमत होणं खूपच साहजिक होतं. आणि आता ग्रुपमध्ये आहोत तर एकमेकांचं सगळं काही पटतंय, तर त्यामध्ये एखादं वाईट टॅग आपण का देऊ कोणाला, असं होतं. जसं
माझ्यासोबत असं पर्सनल एक्सपिरियन्स कोणाचाच नव्हता की कोणी माझ्यासोबत तिघांमधनं कोणी वाईट होतं असं नव्हतंच. तर मी का कोणाला वाईट असा टॅग माझ्याच ग्रुपमधनं देऊ? तर ते खूप ऑब्वियस होतं. फक्त एका ट्विस्टसाठी किंवा एखाद्या गेमसाठी इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी नव्हतेच तिथे. मी जे काही होते मी रिअल होते. मला जिथे वाटलं जिथे चुकीचं आहे मी तिथेही बोलली आहे, जिथे मला पटलं आहे मी तिथेही बोलली आहे. माझी इंडिव्हिज्युअल खूप स्ट्रॉंग मतं राहायची. मी कधीच कोणाला विचारायला नव्हती जायची की तुला काय वाटतं याच्याबद्दल त्याच्याबद्दल काय वाटतं. म्हणजे नॉमिनेशन्सच्या पहिले मी लोकांना बघितलं आहे डिस्कस करताना, मी कधीच तसं केलेलं नाही आहे. म्हणूनच तन्वीला कुठे ना कुठे त्या गोष्टी पटायच्या म्हणून ती माझ्यासोबत जास्ती वेळ घालवायची. तिला दिसायचं की माझी गेमसाठी किती तळमळ राहायची. सकाळी उठल्यापासून काय काय करू शकतो, काय एफर्ट्स घेऊ शकतो गेमसाठी. त्या 24 तासांमधनं त्या 1 तासाच्या एपिसोडमध्ये दिसण्यासाठी काय काय करू शकतो किंवा त्या सगळ्या गोष्टी राहायच्या आणि त्या तिला पटायच्या म्हणूनच ती माझ्यासोबत होती. मी फॉलोवर म्हणून नव्हतेच, कारण तिचा स्वतःचा गेम आहे. तिला कोणाची गरज नव्हतीच. आणि कोणातरी वीक असं जर बोलत असेल कोणी मला, तर वीकसोबत कोणालाच राहावंसं असं वाटत नाही. सगळ्यांना असं वाटतं की जर मी माझा वेळ घालवते तर कोणातरी स्ट्रॉंग कंटेस्टंटसोबत तो वेळ घालवावा, मतं एक्सचेंज करावी. तर हेच बोलेल मी. येस. बरं, राखी हा विषय आहे खूप इंटरेस्टिंग आणि तुमचे एक छान ट्रँगल आम्हाला बघायला मिळाला. आरबी रेवा राखी RRR असा तो ट्रँगल होता छानपैकी. पण काय झालं की राखीसोबत पहिले खूप छान इक्वेशन झालं रेवाचं, मध्ये थोडेसे खटके उडाले, पण तुम्ही दोघेही छान पुन्हा बोलताना दिसलात. कुठेतरी तुझ्या मनात राकेशबद्दल असं काही होतं जे राखीला सतत वाटत होतं आणि राखी जेलस फील करत होती? कारण एवढ्या मोठ्या पैशांच्या टास्कमध्येही राकेशने तुला उचललं आणि तिने येऊन तो टास्क खराब केला. सो तुला वाटतं की काय आहे नेमकं RB बद्दलचं? RB बद्दल मला फक्त एवढंच बोलायचं आहे की तो माझा खरंच एक खूप चांगला मित्र आहे. मला एक जेन्युइन ह्युमन बिंग दिसलं आहे त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. असं असतं तर कदाचित ते स्क्रीनवरती जास्ती दिसलं गेलं असतं. माझं आणि त्याच्यामध्ये पर्सनल असं कॉन्व्हर्सेशन काहीच नाही व्हायचं. राखीला त्याच्याबद्दल फिलिंग्स होत्या आणि कदाचित मी आल्यानंतर ती इन्सिक्युअर झाली की असं होऊ शकतं, असं व्हावं नाही, म्हणून ती अगोदरच तिने आपला काहीतरी खेळ खेळला असावा. मला लव्ह ट्रँगल वगैरे असं काहीच कधीच नव्हतं करायचं. जर ते जेन्युइन झालं असतं तर ती गोष्ट वेगळी असती. मी असं प्लॅन काहीच करून नव्हते गेले की असं मला लव्ह ट्रँगल वगैरे असं किंवा काही असं करायचं आहे म्हणून. मी जेन्युइनली ॲज अ गेम कोणासोबत तरी बोलायचं आहे आणि मी त्याला हिटमध्ये ठेवून गेली होती, तर मी बोलत होते नॉर्मल. तिला इन्सिक्युरिटी झाली असेल, माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं. आणि जर असतं तर मी इतकी अपफ्रंट आहे, मी इतकी जेन्युइन आहे की मी ते तोंडावरच बोलले असते. मला तो ॲज अ प्लेयर किंवा ॲज अ पर्सन मला तो आवडतो, हे मी खूप अपफ्रंटली बोलली आहे. त्यामध्ये लव्ह ट्रँगलसारखं असं काहीच नव्हतं. राखी तुझ्या ॲक्नेवर बोलली, राखी तुझ्या कपड्यांवर बोलली. जेव्हा आम्ही तुझ्या बहिणींचा इंटरव्ह्यू घेतलेला त्याच्यातही आम्ही तुझ्या बहिणींना ह्या गोष्टी सगळ्या विचारल्या आणि त्यांनी एक खूप छान स्पष्ट मत मांडलेलं. लोकमत फिल्मीने तुझ्या बहिणींसोबत छान चर्चा केलेली. सो ह्या दोन गोष्टी राखीने मुद्दाम केल्या असं तुला वाटतं का? तेवढाच एक प्रश्न असेल माझा तुझा. हो, तिने ते नक्कीच केल्या असतील. कारण सगळ्यांचा एक ट्रिगर पॉईंट असतो, सगळ्यांचे इन्सिक्युरिटीज असतात. आतमध्ये गेल्यानंतर काही मला फूड ॲलर्जीज आहेत. काही फूड म्हणजे काही पदार्थ असे खाण्यात आले ज्यामुळे मला त्रास व्हायला लागला आतमध्ये. तर मला आहे ॲक्ने प्रॉब्लेम आणि तो सगळ्यांचा असतो, सगळ्यांचं वेगळं असतं. माझं मी तिला सांगत होते की मला हॉर्मोनल इश्यूज पण आहेत. सगळे एज डिफरन्स असतो आणि सगळ्यांची बॉडी टाईप वेगळी आहे. तर मी तिला पॉझिटिव्हली सांगायचा प्रयत्न करत होते, पण ती कुठे ना कुठे त्याच गोष्टीला घेऊन ट्रिगर करायचा प्रयत्न करत होती. ती मला खूप लेवलवरती ट्रिगर केला आहे. इन दी एंड तिला कळलं की तिला जेवढं रिॲक्शन पाहिजे होतं तेवढं मग मिळत नव्हतं. तर तेव्हा तिने त्या गोष्टी सोडल्यात. तिला तोही त्रास होता की RB कदाचित मला येऊन तो प्रेस करतो किंवा त्यांनीही मला प्रेस केलं आहे. मला माहिती नाही ती कितपत दाखवलं आहे. तो मला बोलला की ती सेन्सिबल आहे, तू इंटेलेक्च्युअल आहेस, तू जेन्युइन ह्युमन बिंग आहे. ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर तो बोलायचा. आणि हां, इन जनरल पण तो माझ्या फॅशन्सची पण तारीफ करायचा. मला नन्ही परी बोलायचा, डॉल बोलायचा, बार्बी बोलायचा, हे सगळं बोलायचं. तर तिला ते इन्सिक्युरिटीज होत्या म्हणून तिने हे सगळ्या गोष्टी केल्या असाव्या. ओके. जस्ट लास्टला जाता जाता 5 व्यक्ती टॉप 5 मध्ये पोहोचलेल्या आहेत आता आणि त्यांच्याबद्दल तुला 1 वर्डमध्ये डिस्क्राईब करायचं. तू 1 वर्ड तू त्यांना काय टॅग देशील? आत्ता तू घरातलं एकंदरीत सगळं त्यांचा स्वभाव बघितलास, गेम बघितलास. सो आता पहिली फायनल्स अर्थात तन्वी. 1 वर्डमध्ये फक्त. स्ट्रॉंग. ओके. राकेश. जेन्युइन ह्युमन बिंग. विशाल. मास्टर माइंड. दीपाली. ब्युटिफुल. अनुश्री. ऑनेस्ट.
ओके, थँक्यू सो मच रेवा, आणि मजा आली तुझ्यासोबत गप्पा मारून, आणि आम्हाला तुझ्याबद्दल तुझ्या बहिणीने बऱ्याच छानही गोष्टी सांगितल्या, त्याही आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. सो थँक्यू पुन्हा एकदा, आणि ऑल द बेस्ट. नवीनच लवकर प्रोजेक्ट घेऊन आमच्या समोर येशीलच. सो खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.